लोकांनी ठरवलं होतं या देशामध्ये बदल करायचा. 300 पारचं जो स्वप्न पाहणारे होते त्यांच्या 300 पारच्या मनसुबेला त्याच्यावर धक्का लागला. 10 वर्ष विकासाचा महापुरुष म्हणून स्वप्न दाखवणाऱ्याला 2 राज्याचं पाठबळ घ्यावं लागलं. ही सत्य घटना आजही जनतेच्या समोर कधी आली नाही. आणि म्हणून आपण निवडून लोकांमधून घेऊ शकत नाही म्हटल्यानंतर आता वेगवेगळ्या प्रकारची राजकारण सुरू झाली. हे महाराष्ट्र हा कधी तुमच्यासारखा स्वाभिमानी आहे, हा कधी विकलाच गेला नाही. किती त्रास होता आमच्या लोकांना साहेब, इतका त्रास. सत्तेचा बेसुमार वापर कुठं झाला असेल या महाराष्ट्रामध्ये या महायुतीच्या माध्यमातून गेल्या काही वर्षामध्ये झाला. त्यातूनही माणसं टिकून अशा विकास कामं केली. पण 1.5 कोटीची कामं आम्ही केली प्रत्यक्षात. काही लोकांनी नुसते आश्वासन दिले. आता काल पण कार्यक्रम होतो म्हटल्यानंतर प्रत्येक गावात सुरू झालं, पाण्याचा रस्ता देऊ का, पाण्याचा रस्ता देऊ का, पाण्याचा रस्ता देऊ का. ही निवडणूक नुसतं पाणी रस्त्यावर जिंकली गेली. बरोबर आहे. इलेक्शन झाल्यास पहिल्यांदा 2 कोटी रुपयाला महत्व नव्हतं. पण एक आपला जेसीबी द्यायचा, डिझेल पण तुम्ही भरायचा. एक फंडा असून द्या. शेवटी त्यांचा विजय हा त्यांच्या राजकारणातला मुत्सद्दीपणाचा असेल, वेगवेगळ्या पद्धतीचा असेल. मी खरं म्हटलं तर आज तुम्हाला एवढंच सांगणार आहे, हे राजकारण होत राहणार आहे, हे राजकारण संपणार नाही. पण मगाशी हे बोलले की आपला दिवस आहे, आपला भी टाइम आहे का. 25 वर्षाच्या राजकारणात कधी आम्ही सुडाचं राजकारण केलं नाही. कोणीही सांगावं, कधीच केलं नाही. सत्ता आमच्याकडे पण होती, मंत्री पण मी होतो, पण सुडाचं राजकारण आम्ही करेल नाही. आम्ही प्रेमाने माणसं जिंकून गेलो म्हणून एवढी माणसं आजही न विकणारी इथं प्रामाणिकपणाने